मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामध्ये कंत्राटी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांसाठी अशा 3 मोठ्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत, ज्या तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करू शकतात. आणि यातली तिसरी मागणी तर इतकी महत्त्वाची आहे, ज्यानं ठेकेदारी पद्धत पूर्णपणे बंद होऊ शकते. ही तिसरी आणि सर्वात मोठी मागणी काय आहे हे जाणून करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आधी पहिल्या 2 महत्त्वाच्या मागण्या पाहूया. पहिली मागणी: समान काम समान वेतन. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार नियमित कर्मचाऱ्यांइतकेच काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही किमान मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. कारण समान जबाबदारी पार पाडताना वेतनात होणारा भेदभाव हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा अनादर करणार आहे. दुसरी मागणी: कंत्राटी कर्मचाऱ्यांना EPF, ESIC, वैद्यकीय विमा आणि हक्काच्या रजा यांसारख्या सर्व सामाजिक सुरक्षा तातडीनं लागू कराव्यात, जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि भविष्याची आर्थिक हमी मिळून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पूर्ण सामाजिक व वैद्यकीय संरक्षण मिळेल. आणि आता सर्वात महत्त्वाची तिसरी मागणी: संघटनांनी थेट केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की शासकीय आणि निमशासकीय विभागांमधून मध्यस्थ ठेकेदार आणि आउटसोर्सिंग एजन्सी पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात यावी आणि 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट शासनाच्या पेरोलवर घेऊन टप्प्याटप्प्यानं कायम करण्यात यावे. जर ही तिसरी मागणी मान्य झाली तर लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य बदलू शकते. तुमच्या मते कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद झाली पाहिजे का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.